अमेरिकेने पश्चिम आशियातलं सर्व सैन्य मागे घ्यावं. अणुप्रकल्पांसाठी युरेनियम संवर्धनाची अधिकृत मान्यता द्यावी. इराणवरचे सर्व निर्बंध तात्काळ उठवावेत. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचंच नियंत्रण राहील आणि युद्धामुळे झालेल्या नुकसानाची इराणला भरपाई द्यावी. या सगळ्या अटी या इराणने ठेवलेल्या होत्या. दरम्यान इराणकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची खिल्ली उडवण्यात आली. नजाफमधील इराणी दूतावासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्रम्प यांना जोरदार टोला लगावण्यात आला. आम्ही पाषाण युगातनं तुम्हाला पत्र लिहित आहोत आणि हॉर्मुझवर आमचं नियंत्रण आहे, अशा प्रकारे ट्रम्प यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीचा उल्लेख करून इराणने आपली सामरिक ताकद अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीनंतर इराणमध्ये जल्लोष करण्यात आलाय. तेहरानमधील रस्त्यांवर इराणी महिलांनी हातात AK-47 घेऊन जल्लोष केलाय. यावेळी इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी पाहायला मिळाली. که به ما شوق خطر داد این ذلت دشمن که ببینی اثر اوست ما آمدیم تا که به شیطان بنوازیم رمیه جمرات از طرف خامنه ایران رمیه جمرات. दरम्यान दोन्ही देशातल्या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर इराणने अमेरिकेला उपरोधिक टोला लगावलाय. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झालेली मिनाब शाळेतल्या मुली देखील स्वर्गात विजय साजरा करतायत, अशा आशयाची भावनिक पोस्ट भारतातल्या इराणच्या दूतावासाने केली आणि हीच ती पोस्ट आहे. त्याच्यामध्ये इराणने या भावना मांडलेल्या आहेत. दरम्यान आखातातनं पूर्णपणे अमेरिकन सैन्य मागे घेणं ही जी इराणची अट आहे तीच अट अमेरिकेला मान्य होण्याची शक्यता जरा कमी आहे. कारण एक नाही, दोन नाही, इराणकडून आखातातील जवळपास सगळ्याच देशांमध्ये अमेरिकेचं लष्करी तळ आहे. त्याच लष्करी तळांच्या जोरावर अमेरिका पश्चिम आशियातल्या देशांमध्ये आपलं वर्चस्व हे कायम ठेवतेय. त्यामुळे 10 तारखेला होणाऱ्या दोन्ही देशांच्या पहिल्या चर्चेमध्ये यावरही ठोस निर्णय होऊ शकतो. कोणकोणते दावे केलेले होते ट्रम्प यांनी बघूया. ट्रम्प यांनी अनेक दावे केलेले होते, मात्र ते त्यांना जमलं नाही अशी सध्याची स्थिती आहे. इराणला उद्ध्वस्त करू असं ट्रम्प म्हणाले होते, मात्र ते जमलेलं नाही. इराणी नौदल संपवणंही त्यांना जमलेलं नाही. याशिवाय इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम बंद करणं, याखेरीज इराणच्या समर्थकांना संपवणं, इराणमध्ये सत्तांतर करणं, या सगळ्या गोष्टी ज्या ट्रम्प यांनी ठरवलेल्या होत्या त्या काही त्यांना करता आलेल्या नाहीत. हॉर्मुझ खुलं करणं ही बाब देखील त्यांना जमलेली नाही. इराणची क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करणं हेही त्यांना जमलेलं नाही. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविषयी कठोर भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. ट्रूथ सोशलवर पोस्ट करत त्यांनी इशारा दिलाय. इराणला लष्करी